आणखी काही घडामोडी पण युद्धाच्याच अनुषंगाने, कारण युद्धस्थिती आपण बघितलेली होती गेल्या काही दिवसांमध्ये. आता युद्ध तात्पुरतं थांबलेलं आहे, मात्र तरी देखील याचा फटका जो आहे तो बाजाराला बसलेला बघायला मिळतोय. कांदा उत्पादकांना खास करून राज्यामधल्या बसलेला बघायला मिळतोय. राज्यात कांद्याचं उत्पादन चांगलं झालंय, मात्र निर्यात होत नाहीये, त्यामुळे कांद्याचे दर खाली आले आहेत. सध्या एपीएमसी मार्केटमध्ये 90 कांदा गाड्यांची आवक होतीये. कांद्याचे दर 10 ते 12 रुपये किलोने विकले जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठं नुकसान होत आहे. दुसरीकडे गॅस पुरवठा होत नाहीये, त्यामुळे अनेक हॉटेल्स बंद आहेत. हॉटेल व्यावसायिकांना पुरवल्या जाणाऱ्या कांद्यावरही साहजिकच याचा परिणाम झालाय. दुहेरी संकटामुळे कांदा स्थानिक बाजारपेठेत पडू नये, कांद्याला उठाव नसल्यानं दर जमिनीवर आलेत आणि त्यामुळे शेतकरी धास्तावलेला पाहायला मिळतोय. आणि आता दिवसभरातली आणखी एक मोठी बातमी, ज्याच्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा झाली, आरोप